नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रियालिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। नवीन दिवस नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय। आतापर्यंत माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती 200-250 व्हिडिओ मी पोस्ट केले, त्यातील मॅक्झिमम व्हिडिओ हे रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे। पण आता काही 6 महिने झाले, वर्षभरापासून कमर्शियल प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकतोय, कारण की लोकांना त्याचा बेनिफिट समजतंय। लोक येतात व्हिडिओ बघून आणि मला चांगला त्याचा रिस्पॉन्स होतोय। फ्लॅट प्रॉपर्टी मध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट ती लोक घेत होती ज्यांना राहायचंय किंवा ज्यांना रेंटल बेनिफिट मिळावं, यासाठी लोक फ्लॅट घेत होते। पण कमर्शियल हा असा एक पार्ट आहे ना, कमर्शियल ऑफिस, जिथे तुम्ही पैसे टाकले ना तर 100% रिटर्न चांगले मिळण्याची गॅरंटी असते, हमी असते। आणि तो काय गॅरंटी देतो मी तुम्हाला, हमी का देतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण काय होतंय, मला एक्झाम्पल सांगतो। आधी लोक बोलतात ना की नागेश सर म्हणा की पैशावाले खूप श्रीमंत होत चाललेत, ज्यांच्याकडे पैसा ते श्रीमंत होतात। ते का होतात, कारण की त्यांना एक्झॅक्टली समजतंय की जिथे पैसे टाकल्यावरती पैसे कसे रिटर्न मिळतात। म्हणजे एखादा एक्झाम्पल बघायला गेलं तर एखादा कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य माणूस, जेव्हा रेंटल बेनिफिटसाठी 1 करोड रुपये कुठल्या प्रॉपर्टीमध्ये टाकतो, कुठल्या फ्लॅटमध्ये टाकतो, तेव्हा त्याला 1 करोड मागे 30,000-35,000 रुपये रेंट येतं। पण एखादा स्मार्ट व्यक्ती असतो, जो प्रॉपर इन्व्हेस्टर आहे, तो विचार करेल की मी कोणत्या ठिकाणी पैसे जास्त टाकू जिथून मला पैसे रिटर्न जास्त मिळतील। तर तो विचार करतो मी एक कमर्शियल प्रॉपर्टी म्हणा, गाळा म्हणा, ऑफिस म्हणा, शॉप, जिथे मला रेंटल बेनिफिट चांगले येईल। ज्या व्यक्तीने 1 करोड टाकून त्याला 30-35,000 रुपये रेंट येतं, तो स्मार्ट व्यक्ती जो असतो तो 1 करोड रुपये अशा ठिकाणी टाकतो जिकडे त्याला दुप्पट रेंट मिळेल। तर आज मी तुमच्या अशी प्रॉपर्टी आलोय कमर्शियल, जिथे तुम्ही 1 करोड 15 लाख रुपये टाका, आज तुम्हाला सांगतो तिकडे तुम्हाला मिनिमम आजच्या डेटला एक 70,000 ते 80,000 रुपये रेंट मिळणार। आणि मी खोटं बोलत नाही, वाघा इस्टेटची परिस्थिती तशी आहे। आज मला वाघा इस्टेट येते, तुम्ही हा जो रोड बघतात याला 16 नंबर रोड बोलतात। वाघा इस्टेट मधला एक गजबजलेला एरिया 16 नंबर रोड, तिथे तुमच्याकडे मी असा प्रोजेक्ट घेऊन आलोय। तुम्ही बघा गाड्यांची रोडला कुठं आतल्या साईडला प्रोजेक्ट नाही, बरेचसे प्रोजेक्ट आतमध्ये चालू आहेत, पण आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट घेऊन आलोय। तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह, म्हणजे ह्या डिसेंबरला तुम्हाला पजेशन आहे। ग्राउंड प्लस 70 स्टोरी बिल्डिंग आहे, ग्लास पसाट लागलेलं आहे आणि 1 करोड 15 लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह। जानेवारीचा तर रेरा आहे, 31 जानेवारी 2026चा रेरा आहे, म्हणजे तुम्हाला परेशन मिळणार म्हणजे मिळणार। 6 महिन्यामध्ये परेशन। आतापर्यंत वाघा इस्टेट मध्ये एवढे प्रोजेक्ट दाखवले, तुम्हाला परेशन तुम्हाला 2027, 28, 26 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष थांबावं लागत होतं। पण तुम्ही जर 6 महिने फक्त थांबा, इथे पैसे टाका। आता 1 करोड 15 लाख, 130 रुपये पर स्क्वेअर फीट रेंट चाललंय। आता तुम्हाला असं वाटत असेल की नागेश सर रेंटवर देणार कोण, मी स्वतः तुमची मदत करेन। मी ॲज अ प्रॉपर्टी ॲडवायझर तुमची प्रॉपर्टी लीजवरती त्याची 5 वर्षाचा अग्रीमेंट करतो। 130 रुपये रेंट तुम्हाला आजच्या डेटला चालू आहे। 130 इंटू मिनिमम 609चा कार्पेट एरिया आहे, डिवाइड करा, 79,000 रेंट तुम्हाला पहिल्या महिन्यापासून द्यायला सुरुवात होते। जसं तुम्ही रेंटवर द्याल 80,000 रुपये, तर मला तर 70,000 कुठेच गेले नाही। 1 करोड 15 लाखाच्या प्रॉपर्टी मागे 70,000 रुपये रेंट मिळणार आहे। वाघा इस्टेट येते ठाणे स्टेशन इकडनं 10-15 मिनिटाच्या अंतरावरती, मुलुंड इकडनं 10-15 मिनिटाच्या अंतरावरती असा प्रोजेक्ट, जो तुम्हाला ग्राउंड प्लस 70 स्टोरीच्या बिल्डिंग मध्ये 6 महिन्यामध्ये परेशन देतोय। तुम्ही तुमचा स्वतःचा ऑफिस घ्या, नाहीतर रेंटवरती द्या। चला, ही झाली लोकेशन बद्दल माहिती। आणि मला रोडवरून प्रोजेक्ट दाखवला, बँक ऑन रोडला प्रोजेक्ट आहे। आता तुम्हाला एक्झॅक्ट फ्लोअरवर घेऊन जातो, पूर्ण फ्लोअरवरती ऑफिस कसं असणार आहे ते समजून घ्या, दाखवतो। रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा कोणतेही तुम्ही काय कुठे प्रॉपर्टी घेतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो डेव्हलपर। या डेव्हलपर बद्दल सांगायचं झालं ना, तर वाघा इस्टेटमध्ये 80% काम रिअल इस्टेटचं कमर्शियल प्रॉपर्टीचं ह्या डेव्हलपरने ऑलरेडी केलेत। कितीतरी टावर डिलिव्हर केलेत, कितीतरी टावरचं काम चालू आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आहे, नागेश सर जर आम्ही वाघा इस्टेटला कमर्शियलचे एवढे सगळे प्रोजेक्ट होतात, आम्ही ऑफिस घेतलं, पण आमचं ऑफिस रेंटवरती देणार कोण आणि घेणार कोण? तर तुम्हाला एवढं सांगेल, मला कधी कॉल करा, माझ्याकडून जेवढे जास्त असं प्रयत्न होते तुमचं ऑफिस रेंटवरती लीजवरती देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल। आता हा जो युनिट बघता तुम्ही 609 कार्पेट आहे। 609 कार्पेटमध्ये एवढा स्पेस तुम्हाला मिळतोय। 609 कार्पेट पासून अगदी तुम्हाला म्हणजे 700, 750, 1500 कार्पेट पर्यंत ऑफिस स्पेस अवेलेबल आहे। हा तुम्ही पूर्ण फ्लोअर प्लेट बघता, 8,500ची पूर्ण फ्लोअर प्लेट आहे। तुम्ही 8,500ची पूर्ण फ्लोअरही घेऊ शकता। प्राइस वाईज 1 करोड 15 लाख प्लस टॅक्सेस पासून ऑफिस सुरू होतात। म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट केलं 130 रुपये मंथली पर मंथ रेंट जर पर स्क्वेअर फीट मागे, तर 70-79,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला रेंट येते। अशी प्रॉपर्टी जिथे तुम्हाला 60-70 हजार रुपये भाडं महिन्याला येते, तिथे तुम्ही का नाही 1 करोड प्लस टॅक्सेस, 1 करोड 15 लाख प्लस टॅक्सेस टाकणार?
तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडे कोणताही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि अशी प्रॉपर्टी जिथे तुम्हाला रेंटल बेनिफिट चांगलं येईल, 6 महिन्यामध्ये परेशान असेल, जिथे 1,15,00,000 टाकल्यावरती आपल्याला 60-70 हजार रुपये रेंट येईल, अशा प्रॉपर्टी मी तुमच्या स्वप्नातलं ऑफिस बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।